वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। महानगरपालिकेच्या 7व्या महापौरपदी बवियाचे अजू पाटील तर उपमहापौरपदी मार्शल लोपेस यांची मंगळवारी निवड करण्यात आली। मनपा मुख्यालयात पार पडलेल्या या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना सभागृहातील स्पष्ट बहुमताचे पाठबळ मिळाले। महापौर पदासाठी अजू पाटील यांना 71 मते मिळाली तर भाजपच्या दर्शना त्रिपाठी यांना 44 मते मिळाली। उपमहापौर पदासाठी मार्शल लोपेस यांनाही 71 मते मिळाली तर भाजपचे नारायण मांजरेकर यांना 44 मते मिळाली। निवडणुकीनंतर सभागृहात बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी शिट्टी वाजवत जल्लोष केला। सकाळी झालेल्या या निवडणुकीसाठी पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे आणि दीपक सावंत यांच्यासह मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। नवनिर्वाचित महापौर अजू पाटील यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं असून पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, स्वच्छता आणि नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। उपमहापौर मार्शल लोपेस यांनी उपमहापौरांसोबत समन्वयाने काम करून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे। दरम्यान भाजपकडून मिशन लोटस संदर्भात केलेल्या सूचक वक्तव्यांचा या निवडणुकीत कोणताही परिणाम दिसून आला नाही। सभागृहात 44 नगरसेवकांसह भाजप आता प्रभावी विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसून येतो आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।